राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। मराठवाड्यात जलप्रलय, अतिवृष्टीमुळे महापूर, अनेक गावांना पुराचा वेढा, 8 जणांचा बळी। राज्यातील रस्ते पाण्यात, देखभाल दुरुस्तीसाठी 1296 कोटीचा निधी। मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांची माहिती। डोळ्यात ओला दुष्काळ, आकांत, मायबाप सरकार माझं कसं होणार, कुटुंब काय खाणार, महिलेचा टाळून नदीत जीव देण्याचा प्रयत्न। भुजरंगा निलंगा येथील कांता जीवन शिंदे या वृद्ध महिलेने फोडला। महापुरात त्यांच्या जनावरांसह सर्वस्व वाहून गेले। हताश होऊन त्यांनी तेरणा नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र गावातील काही युवकांच्या तत्परतेने आजीबाईचा जीव वाचला। सिल्लोड तालुक्यातील 8 गावे संपर्काबाहेर, केळणा, जुई, वाघूर, चारणा, पूर्णा आदी नद्यांना पूर। 7 गावांना पुराचा बसला सर्वाधिक फटका, पिकाचे झाले मोठे नुकसान। 2215 कोटीची आर्थिक मदत। मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तातडीच्या मदतीसाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत केली असल्याचे सांगितले। विदर्भ मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांची मागणी। राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून राज्य सरकारने अखेर मदतीची घोषणा केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत 2100 कोटी रुपयाची मदत जाहीर झाली आहे। मराठा आरक्षणाला कोर्टात चॅलेंज करणाऱ्या तब्बल 6 याचिका दाखल। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी घेण्यात आलेल्या सरकारी निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे। सरकारच्या निर्णयाविरोधात विविध संघटनांनी याचिका दाखल केल्या असून यावर मुख्य न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे।